कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, सुरेश धस यांचा आरोप. सुरेश धसांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य, कृषी विभागातील घोटाळ्याची चौकशी व्हावी, अंजली दमानिया यांची मागणी. लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता? हत्येआधी संतोष देशमुख आणि विष्णू साठेमध्ये झालेला संवाद समोर, वैभवी देशमुखचा तपास यंत्रणांसमोर जबाब. काँग्रेसची मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा, आज आणि उद्याच्या सद्भावना यात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. सीआयडीकडून पुन्हा बीड सत्र न्यायालयात अर्ज, देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टाऐवजी बीड सत्र न्यायालयातच चालवण्याची विनंती, अर्जावर 10 मार्चला सुनावणी. देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुरंदरच्या नीरा तालुक्यात व्यापारी आणि ग्रामस्थांकडून बंदची हाक, संतोष देशमुखांचे हत्येचे फोटो समोर आल्यानंतर स्थानिक आक्रमक. अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट, धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणं गरजेचं, दमानियांची मागणी. आयकर विभाग दखल घेईल का? सतीश भोसलेच्या पैसे उधळतानाच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रिया सुळेंचं ट्विट. सतीश उर्फ खोक्या भोसले हरणाचं मटण सुरेश धसांना द्यायचा, टीपीचा गंभीर आरोप. मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीसांची टीपी मुंडे भेट घेणार. अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना एक खून माफ करा, महिला दिनाच्या निमित्त रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र. उद्धव ठाकरे हे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू, स्वतःचे पाय चिखलात माखले असताना दुसऱ्यांवर बोलू नये, आशिष शेलार यांची टीका. मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप, याचिकेतील कंपनी मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती. पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार. महाराष्ट्रात गेली 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रात अशर फॉर्म्युला होता, तेव्हा आपण उद्योग क्षेत्रात मागे पडलो, संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप. 12 मार्चच्या मुंबईतील शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चाला स्वाभिमानीचा पाठिंबा, काही शेतकऱ्यांचं मात्र महामार्गाला समर्थन, तर महामार्गाला माझा व्यक्तिगत विरोध नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. निलंबन रद्द करण्यासाठी अबू आझमींचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र, वक्तव्य इतिहासकार लेखकांच्या अभ्यासावर आधारित होतं, आझमींचा पत्रात उल्लेख. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू, सूत्रांची माहिती. 16 महिन्यांपूर्वी हत्या होऊनही अद्याप आरोपी अटकेत नसल्यानं सीआयडीकडे तपास देण्याच्या हालचाली. पुण्यातील सोमेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी लेखापरीक्षण संस्थेला 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार. महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महिलांशी संवाद, लखपती दीदी योजनेच्या लाभार्थ्यांशी मोदींची बातचीत. मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या असिरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची छावा चित्रपटानंतर अफवा, औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची गर्दी. पुण्यातील भेसळयुक्त पनीर बनवण्याच्या कारखान्यावर छापा, 11 लाखांचं 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त. जागतिक महिला दिनानिमित्त सीएसएमटी ते शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारतचं सारथ्य महिलांकडे, रेल्वे चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुरेखा यादव रेल्वे चालवणार. राज्यातील जीबीएस बळींची संख्या 12 वर, पुण्यातील ससून रुग्णालयात 38 वर्ष रुग्णाला जीबीएसमुळे मृत्यू, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 225 वर. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज. कसारा स्थानकात आज आणि उद्या ब्लॉक, उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.